नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे सोमवार आणि मला जायचं होतं पुण्याला ऑफिसला. तर माझा भाचा होता, तो पुण्यापर्यंत होता, पण तो टू व्हीलरवर जाणार होता. पण मला काही टू व्हीलरवर जाणं योग्य वाटत नव्हतं, तर मी नगरपर्यंतच गेलो. नगरपासून शिवाई बस धरली आणि शिवाई बसनी पुढे गेलो. अहिल्यानगरमध्ये शिवाई बसला भरपूर गर्दी होती. मला जवळपास 2 बस जाऊ द्यावं लागल्या. तेव्हा माझा नंबर लागला. मी रांगेत उभा होतो भरपूर टाईम. आणि आता मी शिरूर क्रॉस केलेलं आहे. आज लवकर पोहोचेल अशी अपेक्षा आहे. आता वाघोलीही क्रॉस केलं आणि मी उतरणार होतो रामवाडी मेट्रो स्टेशनला. जवळपास 11 वाजता मी पोहोचलो रामवाडी मेट्रो स्टेशनला. मस्तपैकी सरकत्या पायऱ्यांनी वरती गेलो, म्हणजे मेट्रोच्या स्टॉपला. आणि तिथं गेल्यानंतर तिकीट काढलं. आणि काय झालं ना, ऑनलाईन तिकीट आज काही चालतच नव्हतं. त्याच्यामुळं मी पेपर तिकीट काढलं होतं. आय डोंट नो काय इश्यू होता त्याला. आज मंडे असल्यामुळं बऱ्यापैकी रस्त्यांना ट्रॅफिकच होती. मी बघू शकता व्हिडिओमध्ये भरपूर ट्रॅफिक आहे आज. आणि हे आहे मेट्रो स्टेशन रामवाडी. आता मी निघालो आणि वरती आलो, सरकत्या पायऱ्यांनी एलिव्हेटरनी वरती आलो. आणि हे बघू शकता तुम्ही ना, यांनी बाल्कनी टाईप जे केलेले आहे त्याच्यामध्ये झाडं लावलेले, वेली लावलेलं आहे. ते पण कुंड्यामध्ये भारी वाटत होतं एकदम ते. आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहे. जवळपास मी ऑफिसला 1ला पोहोचलो होतो, 1 वाजता. भरपूर वेळ लागतो पुण्यामध्ये यायला. म्हणजे मी शिवाजीनगरला जवळपास 11:30ला बसलो होतो, म्हणजे उतरलो होतो. आणि आता ऑफिसला येता जवळपास मला 1.5 तासापेक्षा जास्त वेळ लागलेला आहे. मी जवळपास 1 वाजता ऑफिसला पोहोचलो. मला 6 तास कंप्लीट करायचे, त्याच्यामुळे मला 7 वाजता ऑफिसच्या बाहेर निघता येईल. आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहे. मी नाश्ता वगैरे केला. आणि आज निमित्त काय झालेलं आहे की ICICI बँकचं सर्व्हर डाऊन आहे, तर माझे पेमेंट पण नाही झालेलं आहे. तर बघतो आता मी काय होतं. सर्व्हर डाऊन असल्यामुळं काय आहे ना, ते लोक कॅश काही ॲक्सेप्ट करत नाही. तुम्हाला UPI म्हणजे ऑनलाईन किंवा UPI ट्रान्झॅक्शन करावी लागते. त्याच्यामुळे मला काही आज चहा पिता नाही आला. आता मी काय करतो, ऑफिसमध्ये जातो, काम करतो आणि 7 वाजता बाहेर निघतो ऑफिसच्या. आज PGमध्ये जायचं आहे मला. मला नाही माहीत PGमध्ये त्यांनी कोणी दुसरा रूममेट टाकून ठेवला की का मला, ते बघायचं आहे मला आता. तर चला, निघालेलो आहे मी ऑफिसमधून. जवळपास आता 7 वाजलेले. निघालो मी ऑफिसच्या बाहेर. अंधार पडतच होता. फायनली रूममध्ये मी आलेलो आहे. रूम एकदम चकाचक केलेली आहे, म्हणजे साफसफाई होत असते या रूमची. आणि माझं सामान पण आहे कपाटामध्ये. आता मी बघतो माझ्या रूममध्ये कोणी आलेलं आहे काय. सो जर इथं बघितलं ना, कपाटात काहीच दिसत नाहीये. लॉक पण उघडाच आहे, म्हणजे कोणी चालेल नाही. आणि हे बरं आहे, निवांत झोपता वगैरे येतं. कारण कसं आहे, मला लाईट चालत नाही बिलकुल झोपायच्या वेळेस. मायग्रेन असल्यामुळे पण, आणि अशी पण सवय नाही मला की लाईट चालू ठेवायचं आणि झोपायचं. अंधारातच झोप लागते मला त्याच्यामुळं. तर भारी झालं हे एक काम. पण आहे ना, माझी पाण्याची बॉटल मी प्लास्टिकचीच घेतली होती, ती गायब आहे इथून. आता मी खाली जातो आणि एक पाण्याची बॉटल आणतो. मला माझी चप्पल घालतो मी आणि पाण्याची बॉटल घेऊन येतो मला एक. कारण मला ताण लागलेली, तर चप्पल घालतो आणि आता जातो पाण्याची बॉटल घेऊन येतो पहिली. ही घेतली पाण्याची बॉटल. आणि हा व्हिडिओ मी आज इथे एंड करतो, कारण खूप थकलेलो आहे. सकाळी जवळपास पहाटे 4 वाजेपासून माझी आवराआवर चालू होती पुण्याला येण्यासाठी. आणि आता जवळपास 8 वाजून गेलेले. तर मी हा व्लॉग इथे एंड करतो. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट्स करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.